दरम्यान आणखी एक महत्त्वाची अपडेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. विधान भवनामध्ये दालनामध्ये शिंदेंचे मंत्री दाखल झालेले आहेत. बैठकीला शिवसेनेचे आमदारही उपस्थित आहेत. बैठकीला सुरुवात झालेली आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील बैठक होते तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील तातडीची मंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे. सगळे मंत्री हे दालनामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यासोबत आमदार देखील इथे पोहोचल्याचं कळतंय. त्यामुळे साताऱ्यात जे घडलं त्यावरून आता विधिमंडळात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत. दरम्यान भाजपच्या जयकुमार गोरेंचे आक्षेप नेमके काय आहेत आपण पाहूया. शंभूराज देसाई, मकरंद पाटील हे मंत्री जिल्हा परिषद आवारात गेलेच कसे? देसाई, पाटील या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश का मोडले? वस्तुस्थिती समजून न घेता चर्चेवर आधारित निलंबनाचे आदेश कसे काय दिले? जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्था का मोडली? बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ का करण्यात आला? पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश स्थगित करा. जिल्हा परिषद आवारात 5000 कार्यकर्ते कोणाच्या आदेशाने आले? तर जयकुमार गोरे यांनी हे आक्षेप घेतलेले आहेत आणि सध्या आपण दृश्य पाहतोय. एकनाथ शिंदे यांनी तातडीनं मंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे. सगळे आमदार देखील या बैठकीला उपस्थित आहेत. दालनामध्ये ही बैठक सुरू झाली तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील बैठक सुरू झालेली आहे. शिवेंद्रसिंगराजे भोसले आणि त्याच्यासोबतच जयकुमार गोरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. साताऱ्यात नेमकं काय घडलं या सगळ्या संदर्भात या दोनही बैठकांमध्ये चर्चा होणार आहे. पण अर्थात हे प्रकरण आता पुढे नेमक्या कोणत्या वळणावर जातं ते देखील पाहावं लागेल. या सगळ्या संदर्भात चौकशी करून मग पुढे कारवाई करू असं आश्वासन, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना दिलेले आहेत. दरम्यान या सगळ्या संदर्भात ज्यांचं नाव खूप चर्चेत आहे त्या महेश शिंदे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहू. या ठिकाणी आमचे जे बरोबरचे जे काही सहकारी आहेत त्यांनी महाविकास आघाडीच्या काँग्रेस बरोबर आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे विरोधी जे आहेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब यांच्याबरोबर युती केलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसली. जी युती मला ती योग्य वाटली नाही. पहिल्यांदा यांनी काय सांगितलं, अध्यक्ष शिवसेनेचा उभं राहणार. आमचे सदस्य आत गेल्यानंतर बघितलं तर अध्यक्ष राष्ट्रवादीचा होता, शरद पवार गटाचा अध्यक्ष त्या ठिकाणी होता. शरद पवार गटाचे सगळे नेते समोर होते. त्यांना आम्ही कधी स्वीकारूच शकत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी निलमताई हे फार मोठे नेते आहेत, त्यांनी नीट अभ्यास केला पाहिजे. तिथली सिच्युएशन मी आधी पण साहेबांच्या कानावरती घातली होती. मी साहेबांना सांगितलं होतं तुम्हाला इथं बसून नेते जे सांगतायत ते खरं नाही आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला या ठिकाणी महायुतीचं सरकार आज इथं आहे. कुणालाही काँग्रेस बरोबर आणि शरद पवार गटाबरोबर जायचं नव्हतं. आमचे सगळे सदस्य शांतपणे आज जाऊन बसले. 32च्या 32 सदस्य शांत आज जाऊन बसले होते. त्याला कुणी हाताला धरलं नव्हतं, काय नाही. पण त्यांनी आणतानाच कसे सदस्य आणले होते तुम्हीच पत्रकार बघा, अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले. अरे का कायद्याप्रमाणे कोंडून त्यांनी आणले सगळे आणि आत नेले ते नेले, नेऊ त्यांना. मग आत गेल्यानंतर ते कसे काय बदलले? दरम्यान सातारा जिल्हा परिषद